तरी बरं आहे पाऊस नाही आहे, नाहीतर हे दगड दिसली पण असती, हा खड्डे दिसले पण असते. हे आहे अराउंड 96 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई. म्हणजे सगळे स्पोर्ट्स बाईक्स निघाले मस्त पैकी एकदम राईड करण्यासाठी. गुड मॉर्निंग फ्रेंड अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. दिस इज युअर होस्ट संतोष सागर. आज आहे तारीख 11 का 12 जुलै, शनिवार आहे आजचा, आणि मी निघालो आहे एका हिडन स्पॉट कम ब्रेकफास्ट राईडला. आता तो किती हिडन आहे मला माहीत नाही, पण जस्ट जे ग्लिम्सेस बघितलेले मी गुगलवर, तर मला वाटतं की आपण ती जागा एक्सप्लोअर करायला हवी. आणि सकाळचे 7 वाजले, लेट झालो आहे, म्हणून जितक्या लवकर आपण निघू शकतो तितक्या लवकर आपण निघूया. आणि आपण भेटूया आपल्या सेटअपवर. गिअर घातलेला आहे, बाईक रेडी आहे, फक्त हेल्मेट घालायचं आहे आणि लगेच निघायचं आहे. थोडा लेट झालेला आहे आणि आपल्याबरोबर आपला अजून एक रायडर जॉईन करणार आहे, पार्ले होऊन. तुला माहिती आहे कोण आहे तो? तो माझ्याबरोबर प्रत्येक राईडला आणि ट्रॅव्हलला असतो, तर या राईडला पण आहे तो. तर तुम्ही त्याला भेटा तिकडे आणि मग आपण लगेच इथून निघूया. ठीक आहे, चला उशीर नको करूया आपण. चला तर मग राईडला आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपल्या राईडला सुरुवात झाली आहे आणि वाजले 7:15 किंवा 7:30 असंच काहीतरी वाजले. आणि आता आपण आहोत आता गोरेगाव SV रोडला. इथून आपण मिरडल गोरे फ्लायओव्हर घेऊन हायवेला टच करणार आहे. ही जी राईड आहे आपली, ही एक ब्रेकफास्ट राईड आहे आणि ब्रेकफास्ट कम हिडन स्पॉट आहे. आता इथे किती लोक जाऊन आली आहेत ते मला माहीत नाही. तिकडचे लोकल्सनी ह्याचे बरेचसे व्हिडिओ टाकले, पण रायडर्सचे असे व्हिडिओज मी तिथे पाहिले नाही आहे. तर अशी ती जागा आहे, जास्त लांब नाही आहे. कर्जत आणि खोपोलीच्या मध्ये आहे ती जागा. दॅट मीन्स 85-90 किलोमीटर्सचं अंतर आहे वन वे. मग येऊन जाऊन आपलं पकडा 160 to 180 किलोमीटर्स. म्हणजे आपण आता निघालो आहे ना, तर आपण दुपारपर्यंत घरी येऊ अशी राईड आहे. म्हणून एक छोटीशी ब्रेकफास्ट कम हिडन स्पॉट राईड. लेट झाला आहे ॲक्च्युली. आम्ही निघणार होतो 6:30 ते 7च्या दरम्यान, पण झालं काही कारणा म्हणून थोडा लेट झाला. पण 10-15 मिनटं ते आपण कवर करूच, कारण की ब्रेकफास्ट तर आम्ही तिथेच करणार आहोत त्या साईडला. मग आम्ही मध्ये असं कुठं पिटस्टॉप नाही. जर घेतलं तर चहासाठी घेऊ, किंवा असं काहीतरी सिनिक रूट जर दिसला आम्हाला तरच. मी या राईडला ना काही तसं घेऊन जात नाही आहे. एसेन्शियल आपलं रायडिंग गिअर्स आहे, टँक बॅग आहे, टँक बॅगमध्ये ड्रोन आहे, टँक बॅगला कवर करण्यासाठी एक्स्ट्रा ती बॅग आहे जी आपण कॅरी करतो ती, तितकं सामान आहे. बाकी आणि काही नाही आहे. हां, आपण आपल्या ॲक्शन कॅमेराला वॉटरप्रूफ केलं आहे ते ब्लू टॅक लावून, तर जरी पाऊस आला तरी तो सेफ आहे. रेन गिअर नाही घेतला आहे मी, कारण की मला थोडीशी भिजायची इच्छा होती बाईकवर. खूप दिवसानंतर मी अशा राईडला निघालो आहे, तर ना अशी एक्साइटमेंट पण आहे आणि नर्वसनेस पण आहे. नर्वसनेस यामुळे की मी खूप, कसं बोलू तुम्हाला, मी दिवस नाही, महिने नाही, ऑलमोस्ट एका दीड वर्षानंतर मी अशी राईड करतो आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. आता आपण आपल्या मित्राला भेटणारच आहोत नेक्स्ट ब्रिजवर, तर मग त्याला भेटतो आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूया. मग तेव्हा तुम्हाला बोलतो आज काही चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहे, रादर माझ्या आणि माझ्या वाईफच्या आयुष्यात घडल्या आहे, आणि काहीतरी नवीन चेंजेस झाले आहे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. तर स्टे ट्यून. इन सम टाईम माझा मित्र मला भेटणार, आपण लगेचमध्ये राईडला कंटिन्यू करूया आणि मग तुम्हाला मी परत भेटून तुम्हाला सविस्तर सांगतो. कॅमेऱ्याच्या पाठी राहून बोलायची सवयच निघाली हो, अशी थोडी भीती वाटते. काय नाही, थोडं कंटिन्युअस राईड करेन ना तर ती भीती पण निघून जाईल. हे आता आपण आलो आहे पार्ल्याला. हा पार्ल्याचा ब्रिज आता आपण उतरू आणि आपल्याला आपला मित्र भेटेल. हा एक ब्रिज बनवणार ना गव्हर्नमेंटने खूप चांगलं काम केलं आहे. तो इतका खडबडीत आहे आणि हा इतका स्मूथ आहे, मस्त आहे. एअरपोर्टवरून येतात ना त्यांच्यासाठी हा एक चांगलाच हा चांगलाच एक रूट आहे. तो बघा आपला मित्र तिकडे उभा आहे. येस,
फर्स्ट हॉल्ट आपण ते कर्जत एनडी स्टुडिओच्या आधी आपण लेफ्ट मारतो ते हॉटेल पूर्वी काय हां. तर तुम्ही याला ओळखलं असालच, नरेंद्र, फ्रेंड कम ब्रदर इन लॉ. आणि आता आम्ही निघालो आहे कर्जतच्या दिशेनेच, जसं तुम्हाला सांगितलं. तर या चला आता आपण लगेच निघूया राईडला. मी चालवतो माझी रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि तो चालवतो आहे अपाची 310 RR. तर लेट्स राईड. म्हणून ना ॲक्च्युली हे जे लावलं आहे ना माझ्या मेकॅनिकने, हे मला खूप अनकम्फर्टेबल करतं आहे, कारण की माझ्या ह्याच्यामध्ये हात जात नाही आहे आणि गरम होतं आहे. म्हणजे हाताला आहे ना एकदम अशी ऊब येते, तर ना ते चिडचिड मस्त आहे मला. ते ना आजची ही राईड संपली की जाऊन त्याच्याकडे जाणार मी आणि हे काढून घेणार पहिलं. तर त्याने हे लावलं आहे एका चांगल्या कारणामुळे की माझे जे हे पार्ट्स आहे ना त्यामध्ये पाणी गेलं तर मग उगाच खराब व्हायला नको आणि मग परत ते गाडी उभी राहणार 1-2 दिवस, तर ते नको. त्या कारणामुळे त्याने लावलं आहे, पण ते मला थोडं अनकम्फर्टेबल फील करतं आहे, तर मला काढावं लागेल. चांगला एक रस्ता आहे, तर आपण आपल्या रस्त्यावर ना आपल्या गोष्टी कंटिन्यू करूया. तर माझी जी लास्ट राईड होती ना ती सुद्धा कर्जतलाच होती, बट अराउंड 1.5 year बॅक. येस, Jan 2025 ती राईड मी केली होती. मी आता विसरलो की तो ब्लॉग मी अपलोड कधी केलेला, पण ती राईड होती 25 जानेवारी 2025. तो रिझन होता की माझ्या बाईकला तेव्हा 10 वर्ष कंप्लीट झालेली आणि आता आपला 11वं वर्ष चालू आहे. पण त्यामध्ये असं काय घडलं जिथे मी व्लॉगिंग बंद केली फॉर सम रिझन. तर ते कारण आहे माझ्या आणि माझ्या बायकोच्या आयुष्यामध्ये आमच्या लहान परीचं आगमन. येस, वी आर प्राऊड पेरेंट्स टू अवर लिटल डॉटर. तिचं नाव आम्ही निथ्या असं ठेवलं आहे आणि ती इतकी गोड आहे ना की काय सांगू तुम्हाला. आत्ता ती झाली आहे ऑलमोस्ट 8 महिन्याची आणि ॲक्च्युली तेच एक कारण होतं. जानेवारीमध्ये ती राईड केली, फेब्रुवारीमध्ये माझ्या बायकोनी आम्हा सर्वांना ती गुड न्यूज दिली की दॅट शी इज प्रेग्नेंट. आणि मग सगळं काही असं माझ्या बोलतं ना एकदम ते सगळं जे माझे प्लॅन्स होते ते सर्व चेंज झाले फॉर अ व्हेरी गुड रिझन. व्लॉगिंग आणि सगळं बंद झालं बिकॉज तिचा साथ देणं कंपल्सरी झालं. आणि थोडं प्रोफेशनल लाईफमध्ये असं झालं की माझा जो जुना जॉब होता तो मी सोडला आणि आय स्टार्टेड वर्किंग समवेअर एल्स. तर ते पण एक कारण होतं की सुट्ट्या असं लगेच मिळणार नव्हती. ते 6 महिन्याचं प्रोबेशन पिरियड आणि मग बाकीची सगळी आवळाढवळ आपण जे बोलतो ना ते सगळं होतं. असं वाटलं की चला एक आपण राईड करून घेऊया. आणि बघा कसं आपला योग जुळून आला आहे. मस्तपैकी आपण एक ब्रेकफास्ट राईड करतो आहे छोटीशी. मी छोटीशी राईड या कारणामुळे बोलतो आहे कारण मी अशा लगेच मोठमोठ्या राईड करायला घेत नाही आहे. ती सवय ना माझी सुटली आहे. आय डोंट वॉन्ट टू फॉल ऑन माय फेस अगेन. तर टाईम अपडेट आता वाजले 8 आणि आता आपण पोचलो आहे मानकुर्डला. मानकुर्डचा आपण सिग्नल क्रॉस केला आहे आणि आता खाली जसं उतरू आपण वी विल टच डाऊन टू दॅट चेंबूरचा रोड. चेंबूर वाशीचा जो रोड आहे ना तो, त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात ते मला माहीत नाही. त्या रोडला काय बोलतात ते एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे, पण आय नो दॅट रूट. हे जे तुम्हाला दिसतं ना हे माझं रोजचं रुटीन झालं आहे. बाईक, हा टारमॅकचा रोड, ऑफिस. आय ॲक्च्युली वॉन्टेड अ ब्रेक. तर मग असा आपला आजचा ब्रेक. मला ही गर्दी माणसांची आणि हे बिल्डिंगची गर्दी जितकी पाठी राहील ना तितकं मला ॲक्च्युली बरं वाटणार आहे. तुम्ही भावना समजून घ्या. माझं ना ते फंबलिंग थोडं वाढतं आहे. अरे 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 रे रस्ते की मस्करी गडकरी ई तो साला हो नाही था. इथे हलकंसं मूविंग ट्रॅफिक असतंच, सकाळी या किंवा रात्री या. आत्ता जो स्पॉट आहे ना आपला राईडचा तो मी या कारणामुळे चूज केला की इथे ना जास्त राईड्स झालं नाही आहे. तर मग आपले जे नवीन रायडर्स आहे
जे अपकमिंग आपण बोलतो ना, जिने आता जस्ट नवीन बाईक घेतली आहे, कॅमेरा घेतला आहे, तर त्यांना असं जायचं कुठेतरी जायची आपली इच्छा होते, तर त्यांच्यासाठी हा स्पॉट चांगला ठरेल. पण आता तो स्पॉट किती लांब आहे, परत रस्ता कसा आहे किंवा बिकॉज ऑफ द रेंज, आणि किती म्हणजे बोलतो ना किती कसं बोलू तुम्हाला मी, किती गुगल फ्रेंडली आहे तो. तर ही राईड ब्रेकफास्ट राईड कमी आणि एक्सप्लोरेशन राईड जास्त असणार आहे. आपण ही जागा एक्सप्लोर करणार आहोत फॉर आवर सबस्क्रायबर्स हू आर ऑलरेडी वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि जे नवीन सबस्क्राईब करतील, जर तुम्ही लोकांनी त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड केला, तर जे कोण अपकमिंग रायडर्स आहेत त्यांच्यासाठी ही डेस्टिनेशन एक चांगली ठरेल असं मला वाटतं आहे. तर ती जागा गुगलवर इतकी चांगली दिसते, तर आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही जर बघायला गेला तर ती किती चांगली दिसेल हे तर मी इमॅजिन पण नाही करू शकत. बट स्टिल आय एम जस्ट सेईंग दिस इज वन मॅन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही जागा ती बघा आणि मग तुम्ही त्याला फीडबॅक द्या माझ्या चॅनलवर आणि या व्हिडिओवर. नाव सांगून टाकतो तुम्हाला काय आहे ते. आम्ही चाललो आहे पाली भुटावळी डॅम. हे आहे कर्जत, कर्जतच्या साईडला, कर्जतच्या आतमध्ये, कर्जतमध्ये आपले जे गावं जातात ना ते करून मग एक आयसोलेटेड जागा आहे, ही जागा तिथे आहे. आणि आपण कळंबोली मॅकडॉनल्ड्सला बाय करून निघतो आहोत. हे बघा मॅकडॉनल्ड्स इथे. हा एक इतका आयकॉनिक स्टॉप आहे ना सगळ्या रायडरसाठी. फक्त बोलायचं आहे की कळंबोलीचा मॅकडॉनल्ड्स आणि सगळे रायडर तिकडे हजर. हा स्पॉट कोणालाही चुकणार नाही आहे. तर आपल्याला आता इथून घ्यायचं आहे राईट, सेकंड राईट, फर्स्ट नाही सेकंड राईट, आणि मग आपण आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने थोडं बघा 70% कंप्लीट करू मग तिकडे. तर फायनली मित्रांनो आपण पनवेल क्रॉस केलं आहे आणि मुंबई सुटली आहे. हा किती बरं वाटतं यार. आणि हे बोलण्यासाठी मी कमीत कमी 3 ते 4 महिने वाट पाहत होतो. इथे पाऊस पडून गेला असं वाटतं. रस्ता बघा ओला आहे. बरं आहे जर गेला असेल तर. आपण ड्रोन आणला आहे, उडवायचं आपल्याला. प्रे करा की पाऊस नाही पडायला पाहिजे. समोरचं हे बघता का, समोर एकदम बाबा कडक. किती दिवसापासून हे बघायची इच्छा होती माहिती आहे तुम्हाला. दिसतंय ना तुम्हाला, पाऊस आला आहे कदाचित. मी ना एक काम करतो, टँक बॅगला कवर टाकतो, ड्रोन भिजायला नको. नरेंद्रने पुढे ते हे बघितलं, त्याच्या खाली थांबतो आम्ही. टँक बॅगवर कवर चढवतो आणि मग पुढे आपण भेटूया. तर क्विक अपडेट, आता वाजले 9 आणि आम्ही जिथे टँक बॅग ला कव्हर करायला थांबलेलो तिकडेच आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट पण करतोय. ही जागा अशी नावाजलेली नाही आहे, पण बघून वाटतं की चांगली आहे. रेस्टॉरंटचं नाव आहे शिवशंभो रेस्टॉरंट. एकदम जवळच आहे, पनवेलच्या क्रॉसिंगवरच आहे. आणि आम्ही इथे वडा आणि चहा घेतोय. ॲक्च्युली मी नाही घेतोय, नरेंद्र घेतोय, कारण की माझा उपवास आहे. मी निघालोय ब्रेकफास्ट राईडला आणि मी ब्रेकफास्ट करणार नाही आहे. पण ह्याचा अर्थ हे नाही की तो नाही करू शकत, आणि याचा अर्थ हाही नाही आहे की तुम्ही नाही करू शकत. हा स्पॉट चांगला आहे, बघून घ्या. ऍक्च्युली थांबा 1 मिनिट. हा बघा, ही लोकॅलिटी आहे, चांगली आहे. हा ब्रिज एक तुम्ही माइलस्टोन बघू शकता की या ब्रिजच्या बाजूलाच ही प्रॉपर्टी आहे. नरेंद्र इथे खातो आहे आणि हे नाव आहे रेस्टॉरंटचं, हॉटेल शिवशंभो. 26 वर्षाची परंपरा. मी इथे क्विक ब्रेकफास्ट करू, वडा आणि चहा तो करेल मी चहा, आणि आम्ही लगेच आमच्या डेस्टिनेशनला पुढे निघू. कारण की आम्हाला ते जितक्या लवकर तिथे पोहोचता येईल ना तितकं बरं, कारण की ढगाने काळो केलेलं आहे. तर मग ते पाऊस पडेल, आणि जर पाऊस पडला तर आम्ही ड्रोन उडू शकणार नाही. तर ते एक मेन आहे की एकदा ड्रोनने कॅप्चर केलं की थोडं बरं एक सिनेमॅटिक लुक तुम्हाला भेटेल ब्लॉगसाठी. आणि तुम्ही पण एन्जॉय करा हा ब्लॉग, आम्ही पण एन्जॉय करतो. आणि जर इथपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला.
तर मंडळी, पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपण भेटलो आहोत आणि आपण आता निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशनला, पाली भुटावडी डॅम, जे आहे अराऊंड 40 किलोमीटर्स इथून. ब्रेक थोडा मोठा झाला कारण की अरे वा, गाडी मस्त. अरे बाईक, सगळे स्पोर्ट्स बाईक्स निघाल्या मस्तपैकी एकदम राईड करण्यासाठी. आपण मग आपली राईड कंटिन्यू करू, ते पण आपली राईड कंटिन्यू करतील. ब्रेक मोठा झाला तासाभराचा, कारण माझा ॲक्शन कॅमेरा हीटअप झाला आणि हीटअप झाल्यामुळे तो रेकॉर्ड तर करत होता पण स्टॉप नाही करत होता. तर त्याचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली मला कळत नव्हतं की काय झालं. कसं करून त्याचं ते ब्लू टॅग काढलं, 10 मिनटं बसलो आणि जेव्हा त्याचं हीटिंग प्रेशर कमी झालं तेव्हा तो परत चालू झाला आहे. तर आता मी रेकॉर्ड करतो आहे, आता बघूया जरा रेकॉर्डिंग बरोबर होत आहे का. तर आपण पटपट आपल्या डेस्टिनेशनला पोचूया. ब्रेकफास्ट राईड इतकी पण लांबवू शकत नाही आपण. दुपारी आपल्याला घरी पोचायचं आहे, थोडं घरची थोडी पर्सनल कामं आहे ती पण करायची आहे. मग फटफट आपण इथून निघूया, आपलं डेस्टिनेशन कवर करूया. जे काय मी तुम्हाला या ट्रिपला दाखवू शकेन ते तुम्हाला मी दाखवीन. आणि एन्जॉय करा. आणि जर एन्जॉय करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि हा डेस्टिनेशन पण तुम्ही शेअर करू शकता आपल्या मित्रांबरोबर एकदा तुम्ही बघितल्यावर. ठीक आहे, चला. काय रोड आहे यार, आजूबाजूला इतकी हिरवळ, मजा येते. हेच ॲक्च्युली बघण्यासाठी मी इतकं तरसलो होतो ना, ते मुंबईचं ट्रॅफिक बघून तर अक्षरशः डोक्याची हटलीच होती, वैताग नुसता. पण हे कसं एकदम मस्तपैकी, एकदम रस्ता पण एकदम मोठा आणि झाडांच्या मधून आपण आपली राईड करतो आहे. किती बरं वाटतं आहे बघायला. तर मंडळी, आपण आता आपला लेफ्ट मारला आहे टुवर्ड्स कर्जतला. आणि इकडचा मेन जो लँडमार्क आहे ना, तो हा स्टुडिओ आहे, नितीन चंद्रकांत देसाई स्टुडिओ. हा लँडमार्क पकडून चाला तुम्ही आणि मग पुढे पुढे वाद राहा. हे बघा, हे एक मस्त एक स्कल्पचर त्यांनी तयार केलेलं आहे. ते आता या जगात नाही आहे. नितीन चंद्रकांत देसाई. नरेंद्र ॲक्च्युली पुढे निघून गेला. मी माझ्या कॅमेऱ्याची सेटिंग चेंज करतपर्यंत तो निघाला पुढे. काय नाही, आपण त्याला पुढे गाठू. काय रोड आहे पहा ना यार, इतका सुंदर रोड आहे, इतका वाईड आहे, आजूबाजूला इतकं झाडं आहे. मला थोडंसुद्धा गरम होत नाही आहे. मस्तपैकी एकदम हवेशीर चालतो आहे, मजा येते यार. आता तिथे एक बोर्ड होता, दाखवलं की कर्जतसाठी लेफ्ट आहे, कल्याणसाठी स्ट्रेट, नाशिकसाठी स्ट्रेट. तर तो लेफ्ट घेतला आम्ही. आणि आता हा जो पॅच आहे ना, हा 7 किलोमीटर स्ट्रेट आहे ॲज पर द मॅप. माझ्या घरापासून हे लोकेशन जे आहे ना, ते अराऊंड 85-86 किलोमीटर्स आहे. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला 2-2.5 तास जायला पाहिजे होते, पण मध्ये ते ब्रेक झाले आणि मग ॲक्शन कॅमेरा जे काय झालं प्रॉब्लेम, त्याच्यामुळे इतका डिले झाला आहे. तर 7 किलोमीटर्सचा पॅच संपवून एक लेफ्ट आहे तो घेतला आणि आता हा असा रोड आहे. हे बघा, इकडचे रोड्स थोडे चांगलेच आहे, बट डोंट एक्सपेक्ट टू मच आउट ऑफ इट. व्हेरेवर इट इज पॉसिबल तुम्ही तिथे पळवा कंट्रोलमध्ये, कारण की इथे काही असे स्पीड ब्रेकर्स आहे ज्याला झिब्रा क्रॉसिंगची साईन नाही आहे. मग ते तुम्हाला कळणार नाही की ते स्पीड ब्रेकर आहे का नाही, अचानक तुमची गाडी उडेल. तर सांभाळून या इकडे. आणि आतापर्यंत तरी जर्नी चांगली चालू आहे. तर स्टे ट्यून्ड. आणि हा बघा, हा रोड असा चांगल्यापैकी चालतो आहे, मस्त आहे. आजूबाजूला हिरवळ आहे, आजूबाजूला घरं पण चांगलीपैकी आहे, गावचीच माणसं आहे सगळी, आणि हलके 1-2 बिल्डिंग आणि असं काहीतरी पॉन्ड. हा रस्ता इथून असा
हे बघा थोडं ऑफ रोड ये मग इथून जाईन. तरी बरं आहे पाऊस नाही आहे, नाहीतर हे दगड दिसली पण नसती, हा खड्डे दिसले पण नसते. तो मस्त केटिंगवाला मस्त नाही करा तड 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 तड. ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे ना. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. And we are here. अरे वाह स्पॉट आहे यार. हां एक काम करतो बाईक लावतो आणि मग तुम्हाला नॉर्मल सेटअपमध्ये भेटतो. तर फायनली आम्ही आहोत नेचर कॅम्पिंग पॉईंट भूतावळी डॅम. तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात, पण तुम्हाला इकडची माहिती थोडी सांगतो. हे आहे अराऊंड 96 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई, म्हणजे माझ्या घरापासून गोरेगावपासून. खूप शांतता आहे इकडे, म्हणजे बोलतो ना पीस आफ्टर केऑस असं एक टायटल मी इथे देऊ शकतो. पण नॉनदलेस खूप असं चांगली जागा आहे. आणि इथे ही जागा ना ॲक्च्युली रायडरसाठी तर आहेच, पण ही जागा तुम्हाला फॅमिलीसाठी पण आहे. ही जागा तुम्हाला अशी फॅमिलीबरोबर पिकनिक करण्यासाठी आहे, मित्रांबरोबर टाईमपास करण्यासाठी आहे. तुम्ही खाणंपिणं इथे घेऊन येऊ शकता. इथे आजूबाजूला रेस्टॉरंट नाही आहे. अराऊंड 8-10 किलोमीटर्स तरी रेस्टॉरंट नाही आहे. रेस्टॉरंट सगळे जे आहे ते मेन रोडला आहे. तिथून तुम्हाला आत यायचं आहे. दॅट इज अराऊंड 10-12 किलोमीटर्स. तर तुम्ही तिथून सगळं काय जेवण जे काय ते तुम्ही घेऊन या, किंवा बायकर्स जे असाल तर तुम्ही ब्रेकफास्ट करून या. इथे एन्जॉय करा, चिल करा, आणि मग इथून परत यू कॅन रिटर्न बॅक. मी तुम्हाला पुढे पण दाखवतो. तिकडे गाई सगळ्या ते गाई सगळ्या चांगल्या फिरतात आहे. ही बघा ही पायवाट आहे. सगळ्या गाड्या इथे लावायच्या, इथून असं खाली 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 उतरायचं आणि तिथे राहायचं आहे. तिकडे तुम्हाला जर गाई दिसत असतील, तिकडे गाई आहे तिथे, आणि अशी पायवाट आहे. तर इथून तुम्हाला ना चालत जायचं आहे खाली आणि चालत यायचं वरती. बाईक घेऊन जायची तसदी, आणि गाडी घेऊन जायची हिमाकत. मराठी आणि हिंदी. नको त्रास घेऊ, कारण की जर गाडी खाली गेली आणि काय झालं तर मग इथे आजूबाजूला मेकॅनिक पण तेवढंच लांब आहे. हे तुम्हाला खायला प्यायला भेटेल, गावची माणसं देतील, पण मेकॅनिक नाही आहे. तर मग तो त्रास करून घेऊ नका. गाडी लावा. गाडीसाठी स्पॉट आहे तिकडे. तर हा एक स्पॉट आहे. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ड्रोन शूटचे मजे घ्या, आणि आता आम्ही इथून निघतो. तर मग आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. मी आणि नरेंद्र तिकडे. हा आम्ही इथे व्लॉग एंड करतो. आणि हा कसा वाटला हा तुम्ही नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मला माहिती आहे अलाइनमेंट चुकलेली आहे, पण समजून घ्या. खूप दिवसानंतर व्लॉग करतो आहे. पण जर आवडलं असेल तर ऑब्व्हियसली लाईक करा, आणि स्टे ट्यून फॉर द न्यू व्हिडिओ.